पुढची बातमी दिल्लीमधनं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सध्या राष्ट्रपती भवनात गेलेत। सर्वपक्षीय बैठकीत जी माहिती विरोधी पक्षांना देण्यात येणार आहे तीच माहिती अमित शहा हे राष्ट्रपतींना देत आहेत। पहलगामचा हल्ला त्यानंतर काल घेतलेले महत्त्वाचे निर्णय याची माहिती अमित शहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देत आहेत। त्यामुळे अमित शहा आता पोहोचले आहेत ते राष्ट्रपतींच्या भेटीला आणि अनेक महत्त्वाचे निर्णय जे कालच्या बैठकीत झाले आणि थोड्याच वेळात जी सर्वपक्षीय बैठक होणार आहे त्या अनुषंगाने संवाद साधण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री पोहोचलेत राष्ट्रपतींच्या भेटीला। तर नवी दिल्लीमध्ये थोड्याच वेळात ही सर्वपक्षीय बैठक पार पडणार आहे। या बैठकीत सहभागी होण्याकरता सुरक्षित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची व्यवस्था करावी अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेने केंद्र सरकारकडे केली आहे। संजय राऊत आणि अरविंद सावंत दोघेही संसदीय स्थायी समितीच्या अधिकृत दौऱ्यावर देशाच्या वेगवेगळ्या भागामध्ये आहेत। तिथून नवी दिल्लीला परतणं शक्य नव्हतं, त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार आता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने उपस्थित राहतात का पाहणं महत्त्वाचं आहे। दुर्गम भागात हा दौरा असल्यानं दिल्लीला जाणं शक्य नाही असं ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने कळवण्यात आले, त्यामुळे ऑनलाईन उपस्थिती या पक्षाकडून मिळते का पाहणं महत्त्वाचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।